नमस्कार, मी सरिता पवार. न्याय दरबार वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रवाशांसाठी आता अत्याधुनिक सुविधा करण्यात येणार आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी 2400 कोटी खर्च केले जाणार आहेत. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करत असताना हेरिटेज इमारतींना धक्का लागू देणार नाही असं रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. सीएसएमटी बरोबरच देशातील 1250 रेल्वे स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केली आहे. हे पुनर्विकासाचे काम रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे केले जात आहे. प्रस्तावित नवे डीआरएम कार्यालयाच्या पायाखणण्याचे 75% काम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेअंती अहवालाची निवड झाली असून यासाठी 2450 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान प्रकल्प पूर्तीसाठी साधारणपणे 4 वर्षाची कालमर्यादा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर कारवाई केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्याच्या कालावधीसाठी हटवण्यात आले आहेत. या सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणावर निम्न मध्यमवर्गीयांची खाती आहेत. बँकेवर कारवाई झाल्याने ग्राहकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. रिझर्व्ह बँकेकडून बँकेच्या कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांसोबतच आरबीआय कडून सल्लागारांची समिती देखील नियुक्त करण्यात आलेली आहे. प्रशासकांच्या मदतीसाठी असलेल्या सल्लागार समितीमध्ये स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, चार्टर्ड अकाउंट महेंद्र छाजेड आणि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश आहे. संचालक मंडळाकडून खराब प्रशासन मानकांमुळे ही कारवाई करणे आवश्यक असल्याचं आरबीआयने सांगितलं आहे. कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी 700 कोटी रुपयांचा उन्नत मार्गाचा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विठ्ठलवाडीतून कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता थेट उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रवाशासाठी कल्याण किंवा उल्हासनगर शहराचा मोठा वळसा घालून जावे लागते. या प्रवासासाठी तब्बल 40 मिनिटे लागत होती, पण आता जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी 4 मिनिटे लागणार आहेत. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनापुढे या मार्ग काढण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आता लवकरच या कामासाठी निविदा जाहीर केली जाणार आहे. शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भाची माहिती दिली. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान दिले आहे. संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाबाबत जनजागरणासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या वतीने राज्यभर संविधानाच्या 1 लाख प्रतीचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये ललित पाटील ड्रग्ज माफिया प्रकरण ताजे असताना त्यांच्या अनेक साथीदारांना मुंबईच्या विविध परिसरातून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी ऑल आउट मोहीम हाती घेतली. मुंबई पोलिसांच्या बांद्रा युनिटचे अंमली पदार्थ विरोधी पथकाने मिशन ऑल आउट महिना अंतर्गत 21 नोव्हेंबरला खार या परिसरात एका व्यक्तीकडून एमडी या अंमली पदार्थासह मिळून आलेले त्याच्याकडून मिळालेल्या पदार्थाबाबत तपास करता त्याच्याकडील एमडी हा सांताक्रूज परिसरातून घेतली असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी सांताक्रूज पूर्व परिसरातून दुसऱ्या व्यक्तीला देखील अटक केली आणि त्याच्याकडून अंमली पदार्थ मिळून आले. दोन्ही व्यक्तीच्या ताब्यातून एकूण 200 ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 2 मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या एमडीची किंमत 40 लाख पेक्षा जास्त अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. नितीन कंपनीकडून 3 हात नाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडच्या सार्वजनिक शौचालयाजवळ 5 पाकळी ठाणे येथे 4 नोव्हेंबरला सायंकाळी 6:30 वाजता सापळा रचून सुनील रामबरन गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी आंबिवली कल्याण येथे राहणाऱ्या तरुणाला पकडले असता
त्याच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 2 जिवंत काडतुस सापडले। हा तरुण बुलेटवरून ठाणे येथे आला होता। नोपडा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवी कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कानून 37-35 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। आरोपी सुनील याला तुझ्याकडे पिस्तूल कोणी दिले असे विचारले असता त्याने त्याचा मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्ल्या आंबोली येथे राहणाऱ्या बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ सह मोहम्मद शहा यांनी दिले असल्याचे सांगितले। प्रथमेश हा भिवपुरी रेल्वे स्टेशन जवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी प्रथम याला अटक करून त्याला साथीदाराच्या साहाय्याने सज्जो उर्फ सहेजाज यांना अटक केली। यात त्यांनी आतापर्यंत ठाणे, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे, ठाणे ग्रामीण असे विविध ठिकाणी चेन स्नॅचिंग व बाईक सायकल चोरीचे तसेच शारीरिक गुन्हे असे एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली। दरवर्षी भारतात नोव्हेंबर महिन्यातील 3रा रविवार हा जागतिक स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो। यात अपघातात मृत्युमुखी पडल्यांचे स्मरण करून लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती केली जाते। आज उल्हासनगर वाहतूक शाखेच्या वतीने महारळ नाक्यावर जे बाईक स्वार विना हेल्मेट प्रवास करत होते त्यांना थांबवत त्यांच्यात लकी ड्रॉ काढण्यात आला। यात 10 जणांना हेल्मेट गिफ्ट करण्यात आले व पुढच्या वेळी वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भांबरे यांनी दिला आहे। राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचवणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट ड्रोन, पॅरामोटर्स, हँड ग्लायडर्स, हॉट एअर बलूनच्या उड्डाणांना 18 डिसेंबर पर्यंत मुंबईत बंदी घालण्यात आली आहे। सदर आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 18 डिसेंबर पर्यंत लागू करण्यात आले आहे। पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी ही माहिती दिली। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, सामान्य जनतेला आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना धोका निर्माण होणार नाही, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ नये याकरिता हे आदेश देण्यात आले आहेत। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे। या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। एक नजर टाकूयात आपल्या शहरातील काही सविस्तर बातम्यांवर। बियर पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। ही घटना बदलापूरमधील रमेशवाडी येथे बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास घडली असून प्रतीक जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला। प्रतीक रात्रीच्या सुमारास आपलं फोटोशॉप बंद करून घरी जात असताना आरोपी निशांत उर्फ भटली याच्या 2 मित्रांसह उत्सव गार्डन परिसरात आला आणि प्रतीककडे बियर पिण्यासाठी पैसे मागू लागला। प्रतीकने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली। यावेळी आरोपीने प्रतीकवर चॉपरने हल्ला केला। या हल्ल्यात प्रतीक गंभीर जखमी झाला असून त्याला बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला मुंबईच्या KM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। 22 तारखेला रात्री 10 वाजता प्रतीक विठ्ठल जाधव राहणार रमेशवाडी हा त्याचा ओळखीचा एक आहे निशांत उर्फ बटली, म्हणजे त्याचं खरं नाव आहे निशांत ठोंबरे, या चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे, राहणारा वळलीचा आहे। आणि तो आणि त्याचे 2 साथीदार हे एकत्र दारू प्यायला बसले असताना त्याने दारू पाजायला नकार दिला फिर्यादीला, म्हणून फिर्यादीवरती त्यांनी हल्ला करून चॉपरने वार करून त्याचा मोबाईल वगैरे हिसकावून घेऊन गेलेले आहेत, असा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासांती निशांत उर्फ बटली हा निशांत ठोंबरे पूर्वी रमेशवाडी एरियातच राहणारा होता, पण आता वळलीला राहायला गेलेला आहे असलं निष्पन्न झालेलं आहे। चौकशी चालू आहे, त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। त्याचे 2 साथीदार जे आहेत त्याचा शोध घेण्याचं काम चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, बदलापूर। कल्याण तालुक्यातील कांबा गाव जवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रात्री एक भला मोठा अजगर शिरल्याने मजुरांमध्ये धावपळ झाली। तेव्हा त्यांनी वॉर फाउंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला असता प्राणी मित्र योगेश कांबळे, संतोष पंडागळे, पार्थ पठारे, अथर्व येरापनोर व प्रेम आहे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अजगराचा सुखरूप बचाव केला। अजगर हा पूर्णपणे बिनविषारी सर्प असून त्यापासून मानवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो अशी माहिती कामगारांना दिली।
बचाव केला गेलेला अजगर सुमारे 8 फूट लांबीचा असून त्याला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती वैद्यकीय तपासणी करून लवकरच निसर्गमुक्त करणार असून आपल्या राहत्या घरात किंवा परिसरात सर्प किंवा इतर वन्यजीव शिरल्यास त्यांना न मारता वॉर फाउंडेशनच्या 8856002566 या मदत क्रमांकावर संपर्क करावा, हे आवाहन वॉर फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, कल्याण. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचे 14 गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम येथील रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतुकीत रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत पुढील काही दिवस बदल करण्यात येणार आहे. या अंतर्गत वल्लीपीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील उड्डाणपुलाचं काम सुरू होत असल्याने वल्लीपीर चौकाकडून कल्याण रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वल्लीपीर चौक येथे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने गुरुदेव हॉटेल, कल्याण रेल्वे स्टेशन मार्गे इच्छितस्थळी जातील. भानुसागर टॉकीजकडे जाणारी वाहने बैल बाजार स्मशानभूमी मार्गे इच्छितस्थळी जातील. तर कल्याण रेल्वे स्टेशनकडून वल्लीपूर चौकाकडे जाणारे सर्व प्रकारच्या वाहनांना साधना हॉटेल आणि आर्चिस गॅलरी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. कल्याण वेस्टला स्मार्ट सिटी अंतर्गत जे आता सॅटिस ब्रिजचं आणि याचं काम चालू आहे, त्याच्यात आता 14 गर्डर टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे कालपासून. त्यासाठी आम्ही दिनांक 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वल्लीपीर चौक ते रेल्वे स्टेशन या आणि रेल्वे स्टेशनपासून वल्लीपीर चौक दोन्ही बाजूच्या वाहनं जायला आम्ही पूर्णपणे बंदी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, कल्याण. तर या होत्या आजच्या महाराष्ट्रातील आणि शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.